गुरुजन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीला मी वंदन करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता गुरु म्हटलं की तुमची आई जी आहे, आपल्या सर्वांची आई, ती 100 विद्यापीठाहून श्रेष्ठ असते. ती आपला पहिला गुरु असते. त्यानंतर आपल्या शाळेतील किंवा विद्यालयातील गुरुजन आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतात आणि गुरुप्रती मान सन्मान, आपुलकी, प्रेम हे आपल्याला तिथं विद्यालयामध्ये आपल्याला कळत नकळत संस्कार होत असतात. असं म्हणतात पहा, डेस्टिनी ऑफ इंडिया गेट रिफॉर्म्ड इनटू द क्लासरूम्स ऑफ द स्कूल. विद्यालयाच्या वर्गखोल्यामध्ये किंवा वर्गावर्गामध्ये देशाचं भवितव्य घडत असतं आणि ते भवितव्य घडवणारे जे शिल्पकार असतात ते गुरुजन असतात. आणि गुरुजन म्हटलं की टीचर म्हणजे शिक्षक, आणि शिक्षकाच्या नावामध्येच बघा TEACHER, सर्वांनी लक्ष द्यायचं. टी फॉर टॅक्टफुल. जो शिक्षक टॅक्टिस वापरून, क्लुप्त्या वापरून विद्यार्थ्याला स्वतःचा अभ्यासक्रम त्याच्या गळी उतरवतो तो खरा शिक्षक. मी तर असं म्हणेन, ए टीचर टीच द स्टुडंट ए लेसन फॉर अ डे. ए टीचर टीच द स्टुडंट ए लेसन फॉर अ डे, बट बेस्ट टीचर टीच द स्टुडंट हाऊ टू लर्न by creating curiosity so that students can continue their learning process throughout their life. बेस्ट टीचर विद्यार्थ्याच्या अंगी जिज्ञासा उत्पन्न करतो की जेणेकरून तो विद्यार्थी लाईफ टाइम एक शिक्षण घेण्याचं काम करतो. आपण सुद्धा आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणूनच आपला रोल असतो. त्यामुळे बेस्ट टीचर जे असतात ते आपल्या सदैव लक्षात राहतात. टी फॉर टॅक्टफुल, ई फॉर ईगर, ज्ञानाची ईगर असलेला शिक्षक. मुलींनो, शिक्षक हा स्वतः अपडेट राहायला पाहिजे. आत्ताच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या युगामध्ये अगदी मोबाईल, कॉम्प्युटर, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा ट्विटर हँडल या सगळ्याच्या ही जी झेप आहे विज्ञानाची, त्या युगामध्ये शिक्षकांना स्वतः अपडेट राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं जे ज्ञान आहे ICT मधलं, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मधलं, त्याच्या ज्ञानाची पुढची 2 पावलं शिक्षकाची पाहिजेत. त्यामुळे शिक्षकांना स्वतः आधी अपडेट पाहिजे आणि त्यासाठी ईगर पाहिजे. ज्ञान घेण्याची ईगर आजही रिटायर होतोपर्यंत शिक्षकांच्या मध्ये पाहिजे. ए फॉर आर्किटेक्ट, देश घडवणारा शिल्पकार. मगाशी जे सांगितलं एका विद्यार्थिनीनं, शिक्षक हे जसं कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि सुंदर भांड तयार करतो, मी तर असं म्हणेन योग्य वेळेला योग्य संस्कार करणारा शिक्षक पाहिजे. जसं की कोमट दुधातच विरजण टाकलं तर सुंदर दही लागतं. त्या दह्याला घुसळलं की त्याच्यातून अतिशय उत्कृष्ट नवनीत किंवा लोणी वरती येतं. त्या लोण्याला योग्य तापमान दिलं की खूप दिवस टिकणारा तूप बनतं, बरोबर, जे औषधी असतं. आणि तसे संस्कार विद्यार्थ्यांच्यावरती योग्य वयामध्ये योग्य ते संस्कार होणं काळाची गरज आहे. आजचं जर आपण देशाचं चित्र बघितलं तर काय वाटतं, शासनाचं धोरण आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, पण आता असं म्हणावं असं वाटतं बेटा पढाओ बेटी बचाओ. म्हणजे मुलांच्यावरचे संस्कार जे आहेत किंवा शैक्षणिक मूल्य जे आहे ती योग्य प्रकारे होणं ही काळाची गरज आहे. आजच्या अराजकतेच्या युगामध्ये शाळांमध्ये संस्कार होत आहेतच, पण समाजाची पण आणि आईवडिलांची पण तेवढीच जबाबदारी आहे त्या विद्यार्थ्यांच्यावरती चांगले संस्कार करणं, मुलांच्यावरती चांगले संस्कार करणं, मुली सुरक्षित राहणं. आणि मुली ह्या देशाचं खरोखर एक स्वाभिमान असतो आणि त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. आता TEA झाल्यानंतर CHER, C फॉर कॅरेक्टर. स्वतः शिक्षक चारित्र्य संपन्न पाहिजे. असं म्हणतात पहा, चंद्राची शीतलता अंतकरणामध्ये आणि सूर्याची तेजस्विता चारित्र्यामध्ये असणारे लोक वंदनीय असतात. त्यामुळे शिक्षक स्वतः कसा पाहिजे, चारित्र्य संपन्न पाहिजे आणि मनामध्ये शीतलता पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे जे प्रश्न असतील, समस्या असतील, अगदी संवेदनशीलतेनं त्याच्यावरती तोडगा काढणारा शिक्षक पाहिजे. C फॉर कॅरेक्टर. त्याच्यानंतर H फॉर ऑनेस्ट, प्रामाणिकपणा, जो सगळ्यात मोठा सद्गुण आहे, बरोबर आहे ना. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणतात. त्यामुळे सर्वांनीच प्रामाणिक राहणं ही काळाची गरज आहे. TEACH झाल्यानंतर E आणि R. E फॉर एन्थुझियास्टिक.
वास्तववादी पाहिजे, तुमच्यासमोर वास्तव जगताचं चित्रण मांडणारा पाहिजे. आणि आर फॉर रॅशनल, रॅशनल म्हणजे हरहुन्नरी, प्रत्येक क्षेत्राचं त्याला ज्ञान किंवा नॉलेज पाहिजे. असं म्हणतात पहा, यू शुड नो एव्हरीथिंग ऑफ समथिंग अँड समथिंग ऑफ एव्हरीथिंग. याचा अर्थ असा, जगातील अशा काही शाखा किंवा ब्रँचेस पाहिजेत ज्याच्यावरती त्याची कमांड पाहिजे, असे विषय काही पाहिजे त्याच्यावरती त्याचा कमांड पाहिजे किंवा त्याच्यात तो किंग पाहिजे. आणि जगातील सगळ्या क्षेत्रातलं थोडं थोडं तरी त्याला नॉलेज पाहिजे. म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्याच्या कोणत्याही समस्येचं काय करू शकतो, निराकरण करू शकतो. कोणतीही शाखा असू दे, थोडं तरी त्याला त्याच्यातलं माहिती पाहिजे, की जेणेकरून कोणत्याही शाखेचा विद्यार्थी त्याच्यापर्यंत आला तर त्या शंकेचं निरसन तो करू शकतो. मुलींनो, असं म्हणतात पहा, ओ खुद ही तय करते हे मंजिल आसमानों की, परिंदों को नहीं दी जाती तालीम उडानों की. तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, तुम्ही पक्षासारखं हवेत उंच भरारी घेऊ शकाल जर तुमच्यातले सुप्त गुण ओळखले. पण स्वतः तुम्ही प्रयत्न करणं, सेल्फ स्टडी करणं आणि स्वयंपूर्ण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. शासनाच्या अनेक योजना आलेल्या आहेत, अगदी शिक्षण महोत्सवापासून ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असेल, महावाचन उत्सव असेल, त्याचबरोबर सखी सावित्री योजना मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी असेल, अनेक उपक्रम आज विद्यालयापर्यंत येत आहेत. शासनाच्या सर्व योजना राबवण्यासाठी विद्यालयं ही फार मोलाची कामगिरी बजावतात. जे रूट लेवलला एकमेव म्हणजे मी तर असं म्हणेन, अगदी बँका असतील किंवा शासकीय काही किंवा प्रशासकीय जी ऑफिसेस किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत अनेक शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात. आणि शिक्षक दिना दिवशीच नाही तर प्रत्येक दिवशी आपण समाजामध्ये जर चांगले काम करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित केलं, उत्साहित केलं तर खरोखर माझे शिक्षक बांधव अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतील. आणि सर्वात महत्त्वाचं, या विद्यालयाला जी पार्श्वभूमी आहे, या विद्यालयाचे जे शिक्षण संस्थेचे किसान शिक्षण संस्थेचे संस्थापक क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी टाकण्यासाठी प्रेरित करणारी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी, खरं तर त्या काळामध्ये आपला मुलगा पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीच्या अग्निकुंडामध्ये त्याला उडी मारण्यासाठी किंवा झोकून देण्यासाठी ज्यावेळेला प्रेरणा देते त्यावेळेला असं आपल्याला लक्षात येतं की ही आई किती सर्वश्रेष्ठ आहे. अगदी हिमालया एवढं उत्तुंग कार्य असणाऱ्या क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी, ज्यांनी भूमिगतांना जेवण दिलं किंवा भूमिगत राहणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा दिली, स्वतः तुरुंगवास भोगला, चळवळीमध्ये सामील झाल्या, अगदी संघर्ष करत करत त्यांनी आपल्या क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्यासाठी स्वतःचं जीवन वेचलं. आणि त्यानंतर एक महान व्यक्तिमत्व तयार झालं, महान लेजंड तयार झालं, ते म्हणजेच क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी. जसं क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षिका बनवली. त्यांना माहिती होतं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, मुली शिकल्या पाहिजेत, महिला शिकल्या पाहिजेत, म्हणून त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या पत्नीला शिक्षित केलं. अगदी तसंच क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांनी लग्नानंतर कुसुमताई नायकवडी यांना मुलांच्या बोर्डिंगमध्ये शिक्षण दिलं. आणि तिथून पुढे त्यांनी शिक्षित होऊन आपल्या या जिजामाता विद्यालयामध्ये एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून काम केलं. म्हणजे शिक्षण हे काय करू शकतं असं म्हणतात पहा, क्रांतिबा ज्योतिबा फुले तर म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून ही विद्या घ्यायची. आणि विद्या देणारा जो असतो दाता तो कोण असतो, शिक्षक. म्हणून आजच्याच दिवशी नाही, नेहमी शिक्षकाचं स्मरण आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आजच्या दिवशी भारतातील तमाम शिक्षकांना आमच्या जिजामाता विद्यालयाकडून सर्व स्टाफकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.